तिथे पडलेला एवढूसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र आंदोलनानंतर देशभरात मोठी राजकीय चर्चा रंगली, ती म्हणजे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची. चंद्रकांत पाटील म्हणाले, आंदोलनाच्या ठिकाणचे सर्व दगड गोळा करण्यात आले आहेत. त्या दगडांवरील बोटांचे ठसे घेतले जातील, ते आधार कार्डशी लिंक केले जातील आणि मग विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाईल. आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलं की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते. तिथे पडलेला एवढूसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. याच मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतली. हे काय बोलत आहेत? दगडांवरचे फिंगरप्रिंट आधार कार्डशी लिंक करणार म्हणे. अशी अक्कल कुठून येते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार? दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून सोशल मीडियावरही या विधानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता या संपूर्ण वादावर तुमचं मत काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.